मुंबई महानगरपालिकेतल्या महत्त्वाच्या पदांसाठी भाजप आणि शिवसेनेच्या अंतिम वाटाघाटी सध्या सुरू आहेत। शिवसेनेकडून भाजपकडे महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्षपदाची मागणी करण्यात आली आहे। इतर समित्यांमध्ये सुधार आणि शिक्षण समितीची सेनेनं मागणी केली आहे। महापौर भाजपचा झाल्यास शिवसेनेला स्थायी समिती अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे। सुधार समिती, बेस्ट, आरोग्य भाजप स्वतःकडे ठेवेल अशीही शक्यता आहे। शिवसेनेला शिक्षण, विधी, बाजार, उद्यान समिती मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते। शिवसेनेला सन्मानानं पद देऊन युतीत मिठाचा खडा न पडू देण्याची काळजी घेतली जाणार आहे। महत्त्वाच्या पदांसंदर्भात फडणवीस आणि शिंदेंची लवकरच अंतिम बैठक होईल अशी माहिती आहे। फडणवीस आणि शिंदेंच्या बैठकीमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका, ठाणे आणि उल्हासनगरची सुद्धा चर्चा होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, आता मुंबईमध्ये महापौर कुणाचा होणार, स्थायी समिती अध्यक्षपद कुणाकडे जाणार, या सगळ्याची उत्सुकता प्रचंड शिगेला पोहोचलेली आहे। काय अंदाज आहेत, कोणती पदं भाजपकडे राहतील, कोणती पदं शिवसेनेकडे जातील आणि फॉर्म्युला मान्य होईल का? नक्कीच प्रज्ञा, आपण पाहतोय की मागील अनेक दिवसांपासून म्हणजेच निवडणुका जाहीर झाल्यापासून भाजपकडनं या ठिकाणी हिंदूच महापौर होणार असं म्हटलं जात होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर भाजपकडनं आता सध्या महानगरपालिकेवरचा जो महापौर हे पद आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच महापौर पदावर जर भाजपने दावा केला तर ॲटलिस्ट स्थायी समितीचं जे चेअरमन पद आहे हे शिवसेनेला देण्यात यावं। त्याचबरोबर ती भाजप स्वतःकडे यामध्ये सुधार समिती असेल, BST चेअरमनचं पद असेल आणि आरोग्य समिती, या तीन महत्त्वाच्या समित्या या स्वतःकडे ठेवतील। तर त्याचबरोबर ती शिवसेनेला देखील काही महत्त्वाच्या दिल्या जाणार आहे। त्यामध्ये शिक्षण, विधी, बाजार, उद्यान समिती ही प्रामुख्याने शिवसेनेला दिले जाईल। त्याचबरोबर ती उपमहापौर जे पद आहे हे देखील शिवसेनेच्या वाट्याला येऊ शकतं। त्यामुळे एकूणच जवळपास अंतिम फॉर्म्युला हा ठरलेला आहे। लवकरच या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक होईल आणि या बैठकीत प्रामुख्याने मुंबईसह उल्हासनगर, कल्याण डोंबिवली आणि ठाणे या चारही महानगरपालिकेच्या वाटाघाटी संदर्भात ही महत्त्वाची चर्चा होणार आहे। त्यामुळे महायुतीचाच महापौर बसणार असताना त्यामध्ये कुठेही मिठाचा खडा पडू नये, मैत्रीमध्ये कुठेही तेढ निर्माण होऊ नये या अनुषंगाने या संपूर्ण वाटाघाटी केल्या जातील। कारण राज्यातलं स्थिर सरकार लक्षात घेता कुठेही मित्रपक्षाला दुखवून चालणार नाही या अनुषंगाने सर्व प्रयत्न हे महायुतीत सुरू असल्याची माहिती मिळते। त्यामुळे येणाऱ्या काही दिवसातच या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट होईल आणि यामध्ये सन्मानपूर्वक जे जागा आहेत या शिवसेनेला देखील देऊन हा विषय इथेच पूर्णविराम दिला जाईल। या सगळ्या संदर्भातले अपडेट सूरज जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनोंदणीवेळी अनुपस्थित असलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉक्टर सरिता म्हस्के मध्यरात्री पुन्हा एकदा पक्षाच्या संपर्कात आल्या। काल दिवसभर त्यांना पक्षाकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू होता। त्यानंतर मध्यरात्री ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी त्या दाखल झाल्यात। मुंबईतल्या प्रभाग 157 मधून डॉक्टर सरिता म्हस्के ठाकरेंच्या शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून आल्या होत्या, मात्र त्यानंतर त्या नॉट रिचेबल झाल्या। त्या शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली। सकाळी 11 वाजता मिलिंद नार्वेकर हे डॉक्टर सरिता म्हस्केंना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्री निवासस्थानी जाणार आहेत। त्यानंतर कोकण भवनला जाऊन त्यांचाही गटात समावेश केला जाईल। आता पुन्हा त्या पक्षाच्या संपर्कात आल्यात। दरम्यान नेमकं काय घडलं होतं याचं स्पष्टीकरण त्या स्वतःच देणार आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आता नवा ट्विस्ट आलाय, कारण कल्याण डोंबिवलीत चक्क भाजप आणि शिवसेनेला ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा देण्याची तयारी केली आहे। सन्मानजनक प्रस्ताव आल्यास पाठिंब्याचा विचार करू असं ठाकरेंच्या शिवसेनेच्या 7 नगरसेवकांनी म्हटलंय। कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेनं शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतल्यानं आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवकही मोठा निर्णय घेणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या भेटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या 7 नगरसेवकांची ही भूमिका समोर आली आहे। कशा संदर्भात पाठिंबा मागण्याबाबत भाजप पण आहे, शिंदे सेना पण आहे। तुम्ही काय भूमिका घेतली यावर? सन्मानपूर्वक जर त्यांनी मागितला, पाठिंबा मागितलेला आहे आणि तो जर आमचा सन्मान त्याच्यात होत असेल तर त्याचा नक्की त्या प्रस्तावाचा विचार करू।